मंडळी, पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज आहे गुढीपाडवा. गुढीपाडव्याच्या आणि मराठी नवीन वर्षाच्या तुम्हाला सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. आणि मी आले आज इकडे देवगडमध्ये आहे मी. आणि आता मी जाणार आहे पाडव्याच्या दिवशी कुणकेश्वर मंदिराला भेट देण्यासाठी. आणि इथून मला वाटतं देवगडपासून 7-8 किलोमीटर आहे कुणकेश्वर मंदिर. दक्षिण काशी असं म्हणतात तिथे. तर जाते मी पण. आणि मी कशी जाते, काय कसं जायचं आहे ते मी तुम्हाला दाखवते. जास्त मला माहीत नाही, पण मी तरी देवगड एक्सप्लोर करणार आहे. देवगड सिरीज भाग 1. जोपर्यंत देवगडमध्ये आहे तोपर्यंत मी सगळं फिरणार आहे. पंचक्की बागवाडी बीच आहे इकडे. तुम्ही पण या सगळे लवकर देवगड एक्सप्लोर करू. एक तुम्ही बघितलंय, आता देवगड बीचवर पण गेले मी आधी, तर तिकडे अजिबात कचरा नाही. एवढं पांढरं शुभ्र असं पाणी आहे. लाटा एवढं पांढऱ्या शुभ्र आहे की बाई खतरनाक नाही. आणि कसं पवन चक्कर दिसतात. देवगडमध्ये आली आणि आली आता मी या रील्स व्हिडिओ करायला लागली तेव्हा कसं भारी. तुम्ही पण या सगळी. रस्ता आणि रस्त्याच्या बाजूला बघण्यासारखं मला इकडे यायचंय, प्रवास करायचा असेल, ते मंदिराला भेट द्यायची असेल तर तुम्हाला यावं लागेल. मुंबईतून कोणतीही ट्रेन पकडून, कोणती मला माहीत नाही, पण काहीतरी नांदगाव की नागाव असं रेल्वे स्टेशन आहे. तिथे उतरा. तिथून तुम्हाला कुणकेश्वर मंदिरात येण्यासाठी म्हणजे जवळ पडेल. कुणकेश्वर बस आहे. जर बसने तुम्ही आला आणि मी आता इथे पोहोचले. स्वयंभू श्री देव कुणकेश्वर मंदिर. प्रवेश. इथे 2 कमानी आहेत.
मला वाटतं आम्ही सकाळच आलोय म्हणून इथे गर्दी नाही आहे पाडव्याच्या दिवशी. हे आपल्याला असं मिळतं 70 रुपये आहे ओटी. आज कोण अकरा आता परत आहे ना तो पण बघायचे काय थोड़ी साइड में
सगळ्यांचे नशीब आहे ते बघा. त्यात आतून आतून बघा महादेवची प्रोफेसर महाराजची
श्री क्षेत्र कुणकेश्वर कोकणातील एक पवित्र तीर्थक्षेत्र. कुणकेश्वर हे भारतातील महाराष्ट्राच्या कोकण प्रांतातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात असलेल्या देवगड तालुक्यातील समुद्रकिनारी वसलेले गाव आहे. ते देवगड गावाच्या दक्षिणेस 20 किलोमीटरवर आहे. कुणकेश्वर हे एक तीर्थक्षेत्र व पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. अतिप्राचीन काळापासून येथील कुणकेच्या राईमध्ये वास्तव्य करून असलेल्या श्री शंभूदेवाची ही भूमी. कुणकेच्या वनात असलेला ईश्वर म्हणजे कुणकेश्वर. देवावरून गावाचे नाव सुद्धा कुणकेश्वर असेच प्रचलित झाले. सुमारे 11व्या शतकापासून प्रसिद्धीला आलेले हे स्थान म्हणजे कोकणातील धार्मिक व ऐतिहासिक सौंदर्याचा मुकुटमणीच म्हणावा लागेल. कुणकेश्वर मंदिराइतके प्राचीन भव्य देवालय कोकणात इतरस्त कुठेच नाही. पुणे, मुंबई, कोल्हापूर या शहरांशी देवगडवरून अवघ्या 18 किलोमीटर अंतरावर कुणकेश्वर हे गाव आहे. एसटी थांबते तिथून अवघ्या 65 मिनिटाच्या अंतरावरती असणाऱ्या मंदिराचा कळस लक्ष वेधून घेतो. ऐन किनाऱ्याशी असणाऱ्या उंचवटावर उभारलेल्या या मंदिराचा सागरी तटाकडील भाग भक्कम बांधीव तटाचाही सुरक्षित राखला आहे. कुणकेश्वर हे ठिकाण देवगडच्या जवळ असून फार सुंदर असं समुद्रकिनारा लाभलेलं हे एक कोकणातलं प्रसिद्ध असं तीर्थक्षेत्र आहे. कुणकेश्वर येथे श्रीदेव कुणकेश्वर हे एक शिवमंदिर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतः या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता. कुणकेश्वराला दक्षिण कोकणची काशी असेही म्हटलं जाते. मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या दगडांवर अप्रतिम कोरीव काम केलेले आहे. या मंदिराचा पाया ग्रॅनाइट दगडाने बनविला असून मंदिराचे काम भक्कम करण्यात आले आहे. कुणकेश्वर गावातील एका डोंगरात जांभ्या दगडात एक गुहा आहे. या गुहेत शिवलिंगी, नंदी तसेच स्त्री पुरुषांचे अनेक दगडी मुखवटे सुद्धा आहेत. देवगडच्या दक्षिणेस 20 किलोमीटर असलेले श्री क्षेत्र कुणकेश्वर निसर्गरम्य सौंदर्यस्थळ आणि दक्षिण काशी म्हणून समजले जाते. श्री कुणकेश्वर मंदिराचे वैशिष्ट्यपूर्ण बांधकाम आणि किनाऱ्यावरील या मंदिराचे स्थान यामुळे या मंदिराच्या देखणेपणात एक विशेष भर पडली आहे. हे मंदिर 11व्या शतकात बांधले गेले असावे असे सांगितले जाते. या मंदिराचे संपूर्ण बांधकाम अत्यंत कलात्मक आहे. या मंदिराविषयी एक दंतकथा सांगितली जाते. फार पूर्वी एक अरब व्यापारी आपले गलबत घेऊन कोकण किनाऱ्यावरून जात होता. सारे काही सुरळीत आहे असे वाटत असतानाच अचानक मोठे वादळ सुरू झाले. पाहता पाहता काही दिसेनासे झाले. या वादळात त्याचे गलबत कोठे भरकटले ते समजण्यास मार्ग नव्हता. या भरकटलेल्या जहाजाला थांबवण्यासाठी कोठे किनारा दिसतो का याचा तो व्यापारी शोध घेऊ लागला. याच वेळी त्या प्रचंड वादळात त्याला लांबवर एक लुकलुकणारा दिवा दिसला. त्या दिव्याच्या दिशेने त्याने आपले जहाज प्रस्थान केले. गोंगारणाऱ्या वादळातही न विसता त्या व्यापाऱ्याला सुखरूप किनाऱ्यावर आणणारा तो दिवा म्हणजे शंकराच्या छोट्याशा मंदिरातली ती पंथी. यामुळेच कृतज्ञपोटी या व्यापाऱ्यानेच त्यानंतर या मंदिराची उभारणी केली अशी दंतकथा येथे सांगितली आहे. सिंधुदुर्ग किल्ला देवस्थानाच्या परिसरात समुद्रकिनारी काही शिवलिंगे आहेत. त्यापैकी 21 शिवलिंग आपणास पाहावयास मिळतात. या शिवलिंगामागील इतिहास असा आहे की गेली कित्येक वर्ष समुद्राच्या पाण्यामध्ये असणारी ही शिवलिंगांची झीज होत असताना सुद्धा ती पूर्ववत प्रमाणे आहेत अशी निदर्शनास येतात. इतका काळ लोटला तरी त्यांची म्हणावी तितकी झीज झालेली नाही. गेले कित्येक वर्ष यात्रेकरू या शिवलिंगाचे दर्शन घेत आहेत. ही शिवलिंग पांडवांनी घडवलेली आहेत अशी श्रद्धा आहे आणि याची साथ देणारी पांडवलेणी आजही इथे आहेत. कुणकेश्वराचे मंदिर कोकणात दक्षिण काशी म्हणून ओळखले जाते. येथील शंकराची पिंडी भव्य दिव्य असून ती निसर्गरम्य आहे असे सांगितले जाते. सिंधुदुर्ग किल्ला देवळापासून जवळच पूर्व दिशेस डोंगराच्या उतरणीवर काही लोक जमीन खणत असताना पूर्व काळापासून कित्येक शतके बुजलेले एक गुहेचे दार मोकळे होऊन आत कोरीव पाषाण मूर्ती आढळून आल्या आहेत. ही गुहा म्हणजे इतर कोरीव लेण्यांप्रमाणे एक लेणी आहे.
पण यामधील मूर्ती मात्र गुहेच्या दगडांवर कोरलेल्या नसून त्या अलग आहेत. गुहेची खोली तांबड्या कापाच्या दगडाची असून मूर्तीचा दगड काळा काळित्री आहे. हा दगड गावात समुद्राच्या कडेस आणि डोंगराच्या कड्यात कच्ची स्थळी सापडतो. या गुहेला सध्या पांडव लेणी म्हणून ओळखले जाते. आत 18 कोरीव मुखवटे, शिवलिंगी आणि नंदी मिळून 20 नग आहेत. शिवलिंगी आणि नंदी हे देखील काळ्या दगडाचे असून गुहेत प्रवेश केल्यावर त्याच्या भागी पंजरा डाव्या बाजूस ठेवले आहे. गुहेतील मूर्त्या ह्या देवांच्या मूर्ती नसून राजघराण्यातील स्त्री पुरुषांचे मुखवटे आहेत. त्यांचे कोरीकाम उच्च दर्जाचे दिसून येते. मंदिराच्या कासवाकडील मंडपाच्या सभोवतालचे पुरातन कोरीव दगडी स्तंभ, सर्वतोभद्र प्रकारातील जाळ्या, गाभाऱ्याच्या प्रवेशद्वाराचे शेषशाही विष्णूचे व दशावतारांचे भव्य कोरीव शिल्प, गाभाऱ्यात प्रवेश करावयाची कमलाकृती पायरी, दोन्ही बाजूच्या सुबक सिंहाकृती, व्याळ, कीर्तिमुखे, अश्वमुखे, नाग, सर्प, गरुड, हनुमंत यासारख्या असंख्य पौराणिक प्रसंगावरील शिल्पपट पाहता हे मंदिर 11व्या शतकापूर्वीचे असल्याचे निश्चित करता येते. गेल्या 1012 वर्षात वारंवार झालेल्या जीर्णोद्धारामुळे मंदिराच्या मूळ स्वरूपात कालानुसार बदल होत गेल्याचे स्पष्ट दिसते. दरवर्षी कुणकेश्वराला महाशिवरात्रीच्या निमित्ताने 3 दिवसाची यात्रा भरते. या रात्रीच्या निमित्ताने देव मंदिरात मोठी जत्राही भरते. अनेक भाविक श्री महाशिवरात्रीच्या दिवशी येथे जत्रेसाठी येतात. कुणकेश्वर मंदिराजवळच प्रसिद्ध समुद्र किनारा आहे. येथे दरवर्षी लाखोच्या संख्येने देशी व विदेशी पर्यटक भेट देतात. समुद्रातील जांभ्या दगडावर सुमारे 100 शिवलिंगे कोरलेली आहेत. ओहोटीच्या वेळी ही शिवलिंगे पाहावयास मिळतात. स्वच्छ आणि कमी वर्दळ असणारा हा समुद्र किनारा कुणकेश्वराच्या मंदिराच्या बाजूलाच आहे. कोकणचा आणि समुद्राचा मनसोक्त आनंद या ठिकाणी तुम्ही घेऊ शकता. तर अशा या कोकणातील प्रसिद्ध मंदिराला श्री क्षेत्र कुणकेश्वरला तुम्ही अवश्य भेट द्या आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तर मंडळी, मी आता आले आपल्या देवगड कुणकेश्वर मंदिरामध्ये पोचले आणि पोचल्यावर एवढं माझं दर्शन चांगलं झालं आहे की आरतीसुद्धा मिळाली मला. दर्शन पण खूप छान झालं आहे आणि सगळ्या देवांचं एकाच ठिकाणी दर्शन होतं. इथे गणपती बाप्पाचं पण मंदिर आहे आणि श्रीदेव नारायण, भैरवनाथ असे सगळे 2 असे मंदिरं आहेत. सगळे पण छान. तुम्ही पण नक्की या. हे बघा किती भारी आहे. हा नवीन कलर मारलाय, छान आहे. मंदिराला दक्षिण काशी मंदिर असं म्हणतात. बघा किती सुंदर असा समुद्र पण आहे इकडे, स्वच्छ सुंदर. बघा किती सुंदर आहे. समुद्रामध्ये शिवलिंग आहे आतमध्ये. ओहोटी आल्यावरती दिसतं, आता इथे दिसणार नाहीये मला. बघा